अर्चना शिंगाडेंच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा. सकल आंबेडकरी समाज आक्रमक. कोपरगाव तालुक्यात ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहित अर्चना शिंगाडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोपरगाव शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंगाडे कुटुंबीय आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आले आहे. यावेळी संबंधित डॉक्टरांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अनेक रुग्णांना वेगवेगळा अनुभव येत असल्याने संबंधित डॉक्टरांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. कोपरगाव तालुक्यात ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहित अर्चना शिंगाडे यांच्यावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मयूर तिरमके यांच्या कोपरगाव येथील हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सदर अर्चना शिंगाडे या 3 महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांना चुकीची ट्रीटमेंट मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे आरोप शिंगाडे कुटुंबीय व समस्त सकल आंबेडकरी समाज यांनी केला आहे. डॉक्टर मयूर तिरमके यांनी अर्चना शिंगाडे यांच्यावर केलेल्या गर्भपाताच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या पोटात दुखू लागले. दरम्यान यांना पुढील उपचारार्थ शहरातील फडके हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथे देखील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यांचा उपचारात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूला कारणीभूत डॉक्टर मयूर तिरमकेच असल्याची संतप्त भावना अर्चना शिंगाडे यांचे नातेवाईक व सकल आंबेडकरी समाजाने व्यक्त केली आहे. तसेच डॉक्टर तिरमके यांच्याकडून या अगोदरही अशा घटना घडल्या आहेत असा आरोप मोर्चेकरांनी यावेळी केला आहे. मयत अर्चना शिंगाडे यांच्या पश्चात 3 मुले आहेत. डॉक्टर मयूर तिरमके यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज मंगळवारी 10 जून रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळून निघालेल्या मोर्चात महिलांची संख्या मोठी होती. यावेळी डॉक्टर तिरमके डॉक्टर नसून कसाई असल्याच्या घोषणा संतप्त मोर्चेकरांनी दिल्या आहेत. डॉक्टर तिरमके यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांनी बेकायदेशीर गर्भपात केला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुलींना न्याय मिळावा अशी मागणी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे. काय अर्चना ताईला न्याय, अर्चना ताईला न्याय. संजू तो झेंडा अरे त्या कसायचं करायचं काय, कसायचं करायचं काय. मध्ये अर्चनाताई शिंगाडे यांची ट्रीटमेंट डॉक्टर तिरमके यांच्याकडे चालू होती आणि त्या 3 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या आणि अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागल्याने त्यांचे पती माधवराव यांनी डॉक्टर तिरमके यांच्याकडे ॲडमिट केले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि सांगितलं की गर्भाची वाढ होत नाही, गर्भ कमजोर आहे. मग माधवरावने विचारलं आता काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं छोटंसं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्याच्या आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळ्या औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला आणि 2 दिवस झाले डिस्चार्ज झाला, घरी गेले, परंतु पोट दुखायचं काही राहीना. म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगाडे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजेच फडके डॉक्टरांकडे ॲडमिट केलं. त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की हिच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे. त्यांचं दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये त्या मृत्युमुखी पडल्या. याचं कारण एकच आहे की डॉक्टर तिरमके हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसाय आहे. अरे कसायला सुद्धा थोडीशी शरम आबरू वाटते, परंतु या हरामखोर डॉक्टरला त्याची काही लाज वाटली नाही. जे काही झाले असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा असा प्रॉब्लेम झाला, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा,
तर आज आमची माता भगिनी वाचली असती। माझ्या आईच्या वेळेस सुद्धा एक पित्ताच्या न कळत त्यांची हृदयाची रक्तवाहिनी कट झाली, परंतु डॉक्टरने आम्हाला तात्काळ सांगितलं आणि आम्ही आमच्या आईला डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्लोबल हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि आमच्या आईचे प्राण वाचले। त्याच धर्तीवर आज आमच्या अर्चनाताईचे सुद्धा प्राण वाचले असते, परंतु या हरामखोर डॉक्टराने कुठलाही विचार न करता त्यांनी या अर्चनाताईच्या मृत्यूस ते जबाबदार आहे। फक्त पैसे घ्यायचे आणि पेशंटचा विचार करायचा नाही। तसेच आमच्या सुभाषनगर भागातील संगीताताई शेलार यांची सुद्धा अशीच केस होती, यांचं सुद्धा पोट दुखत होतं, त्याच पद्धतीने त्यांचा देखील मृत्यू झाला। या कोपरगाव शहरामध्ये असेल तर बाकीच्या डॉक्टरांनी सुद्धा अशा डॉक्टरवर ऍक्शन घेतली पाहिजे। तर मला माझ्या माहितीनुसार असं कळतं की बाकीचे डॉक्टर त्याला पाठीशी घालत आहे आणि तो आरामखोर काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर येतो आणि त्या बोर्डची शूटिंग करतो। म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी समाज याला चिथावणी द्यायची आणि या समाजाने काहीतरी आपल्या दवाखान्याची फोडतोड केली पाहिजे, या हेतूने तो सारखा चिथावणीखोर वक्तव्य करतो। त्याच्यानंतर काल नगरपालिकेमध्ये सुद्धा तो गेला आणि मी आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या सीओचा देखील धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो, कारण त्या डॉक्टरनी या नगरपालिकेवरती दबाव टाकून जे आम्ही बॅनर लावलेले आहे, परवानगी घेऊन बॅनर लावले, परंतु परवानगी घेऊन बॅनर लावलेले असताना सुद्धा तो सीओ म्हणतो ते बॅनर उतरावा। अशा सीओवर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मी एकच सांगतो की हा न्यायालयीन लढा आज जर आपल्याला इथं न्याय जर मिळाला नाही तर आपण हा न्यायालयीन लढा मोठ्या ताकदीने लढायचा आहे। काय होतं, आपण येतो पोलीस स्टेशन पर्यंत जातो, त्याच्यानंतर ज्या घरात घटना घडली त्याला वाऱ्यावर सोडून दिलं जातं, परंतु इथून पुढच्या काळामध्ये असं होणार नाही। आम्ही जोपर्यंत माधवराव आम्ही त्यांच्या बरोबर ताकदीने उभे राहणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर डॉक्टरनी असाच हलगर्जीपणा केला आणि समाजाला चिथावण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टरला सुद्धा इशारा देतो, तुला दवाखाना सुद्धा आम्ही चालू देणार नाही। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालणारी लोक आहोत, म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो सुद्धा नाही, डॉक्टरकडे काही तोडफोड सुद्धा केली नाही, नाही तर डॉक्टरचा दवाखान्यावर दिवसात पेटून दिला असता आम्ही, परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत। आम्ही शांततेत आणि भगवान बुद्धाच्या जर आम्हाला न्याय मिळाला नाही, परत एकदा सांगतो, जर न्याय मिळाला नाही आणि याच्या दबावाखाली जर कोणी येत असन, नगरपालिकेसारखे सीओ सारखे जर कोणी दबावाखाली येत असन तर त्याचा सुद्धा बुद्धिस्ट यंग फोर्सच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अर्चनाताईला न्याय मिळेलच अशी मी अपेक्षा बाळगतो। इथेच थांबतो। जय भीम, जय भारत। आमची भगिनी अर्चना माधव शिंगाडे यांचा मागील आठवड्यात दुर्दैवी मृत्यू झाला। डॉक्टरच्या चुकीमुळे आज या 3 लेकरांना, या 3 मुली आहेत, या 3 लेकरांना आपली आई गमवावी लागली, माधवरावांना आपली पत्नी गमवावी लागली। आज अक्षरशः घरात स्वयंपाक करायला सुद्धा महिला शिल्लक राहिली नाही। या लहान लेकरांवर, या लहान लेकरांना अशा दुर्दैवी घटनेत समस्त ब्राह्मणगाव ग्रामस्थ, समस्त कोपरगाव ग्रामस्थ, काकडी ग्रामस्थ आणि समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी या कुटुंबासोबत उभा आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण ताकदीने शिंगाडे कुटुंबियांसोबत उभे आहोत। निश्चितच डॉक्टर लोक देव आहेत, आमचा कुठल्याही इतर डॉक्टरांवर आरोप नाही, ते देव आहेत, प्राण वाचवतात, परंतु त्यांच्या या तिरमगे डॉक्टरांच्या एका छोट्याशा चुकीमुळे आज इतर डॉक्टरांचा कोणाचाही दोष नाही, आम्ही त्यांना दोषही देत नाही, परंतु या तिरमगे डॉक्टरांच्या एका चुकीमुळे आज एक कुटुंब अनाथ झालं
आज या लेकरांना त्यांची आई कधी दिसणार नाहीये, याचं मोठं दुःख आहे. म्हणूनच मी एकच सांगतो की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मुलींना व त्यांच्या पतींना जो काही मोबदला असेल, जो न्याय असेल, तो कायद्याच्या चौकटीत राहून मिळावा हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. शेंगाडेला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. अतिशय वाईट घटना आपल्या ब्राह्मणगाव शेंगाडी परिवाराच्या कुटुंबात झाली. निश्चित आई काय असती ती जेव्हा आई गेल्यानंतर मुलांना, बाळांना, आपल्या परिवाराला आईची काय किंमत असते ती कळते. पण आज शेंगाडे ताईंचा अतिशय डॉक्टरच्या हलगर्जीपणाने दुर्दैवी मृत्यू झाला. पण आज त्या मातेला एक 8वीला कन्या, एक 4थीला कन्या आणि एक 2रीला कन्या. अतिशय भयानक परिस्थिती. कारण ह्या चुनुकल्या बालकांना त्यांना आईचा सहारा अतिशय महत्वाचा असतो. वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जातात, सगळ्या गोष्टी करतात, पण जेव्हा आईची माया या मुलींना मिळते तेव्हा त्यांचं अतिशय भाग्य सुरू होतं, सगळा परिवार अतिशय चांगला चालतो. पण या दुर्दैवाने ही जी घटना झाली, इतरांना आम्ही काही दोषी ठरवत नाही असं काही नाही, पण या तिन्ही बालकांना अतिशय चांगल्या वेळेचा न्याय शासनाच्या वतीने आणि आलेल्या आपल्या सर्वांच्या निवेदनाच्या द्वारे निश्चित मिळालाच पाहिजे. आणि या ताईंच्या आत्म्यात जीवास चिर शांती लागू अशी आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेल्या या घटनेचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या देवपूर पाटील परिवाराच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि झालेल्या त्या डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी सर्वांची जे निवेदनद्वारे तहसीलदार साहेबांना विनंती करतोय. निश्चित तिथं न्याय मिळाला पाहिजे ही विनंती. अर्चनाताईच्याही प्रतिमेस विनम्र अभिवादन. 30 तारखेला संपूर्ण कोपरगाव शहर नाही तर तालुक्यात एक गोष्ट घडली. आमचे बंधू माधवराव त्रिभुवन यांची पत्नी, माधवराव शिंगाडे यांची पत्नी अर्चनाताईचं दुःखद निधन झालं. पण त्या मागची जर पार्श्वभूमी पाहिली तर अर्चनाताई 3 महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांची वैद्यकीय ट्रीटमेंट डॉक्टर तिरमखे यांच्या इथं चालू होती. डॉक्टरांच्या इथं ट्रीटमेंट रुटीन चेकअपला दोन्ही पती पत्नी गेले असता 22 तारखेला डॉक्टरनी सोनोग्राफी करायला सांगितली. आणि पण त्यांनी सांगितलं का सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित नाहीये. आणि जर डॉक्टर सांगतोय गर्भाची वाढ व्यवस्थित नाही, ते पती पत्नी धास्तावले. त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं या गोळ्या घ्या, तरी त्या भगिनीचा त्रास कमी व्हायना. 25 तारखेला पती पत्नी परत डॉक्टर तिरमकेकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं का बाळाची वाढ व्यवस्थित नाही, गर्भपात करावा लागेल. गर्भपात करणं कायद्याने बंदी असताना सुद्धा डॉक्टर तिरमकेने सांगितलं. माधवराव एका खाजगी ठिकाणी कामाला आहे, त्यांनी डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला दोघी पती पत्नींनी. आणि त्यांनी तिथं ऑपरेशन केलं, ट्रीटिंग केली. ट्रीटिंग झाल्यानंतर डॉक्टरनी अर्चनाताईला घरी पाठवून दिलं. पण अर्चनाताईला ब्लडिंग होत होतं, त्रास होत होता. डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन झालेलं आहे, तो पोटाचा वेगळा आजार आहे. माधवराव सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य आहे, त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवला. परत डॉक्टरकडे गेले. डॉक्टर तिरमकेने सांगितलं ट्रीटिंग व्यवस्थित झालेली आहे, हा पोटाचा वेगळा आजार आहे. माधवराव शिंगाडेंनी त्यांच्या पत्नीला फडके हॉस्पिटलकडे आणलं. डॉक्टर फडक्यांची तर आणलं. 3 दिवसाचा कालावधी झाला होता ना, 2-3 दिवसाचा कालावधी झालेला होता. फडके सरांनी सोनोग्राफी केली, रिपोर्ट सांगितले का तिथं ऑपरेशनच्या ठिकाणी पूस असलेला आहे. जर शरीराच्या आत जर पूस असलेला असेल, 2-3 दिवस झालेले असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवाला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर तिरमेखे ही जबाबदारी झटकत आहे. आमचं म्हणणं आहे ही जी चूक झालेली आहे, वैद्यकीय भाषा त्याला हलगर्जीपणा म्हणतात, तो डॉक्टर तिरमखेकडून झालेला आहे. फडक्यांचे इथे उपचार घेत असताना दुर्दैवाने अर्चनाताईचं निधन झालं. फडके सरांनी अर्चनाताईची डेड बॉडी लोणी इथं प्रवरनगर PMT ला पाठवली पोस्टमॉर्टम साठी. कारण मृत्यूचं कारण कळायला पाहिजे. प्राथमिक अहवाल आलेला आहे, मी व्हॉट्सअपवर पाहिलेला आहे. त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पूस असलेला आहे. योनी मार्ग स्वच्छ केलेला आहे. मी तो FIR जो PM रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे. आणि डॉक्टर तिरमखे जबाबदारी झटकते. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमखेची तर आतापर्यंत कोपरगाव शहरात
कमीत कमी 5 केसेस झालेल्या असतील। आंबेडकर स्मारकाजवळ जो फ्लेक्स लावलेला होता, ज्या फ्लेक्स लावलेला होता ना, तिथं आम्ही रोज बसतो, तिथं 2 नाही तर 3 दिवसातून असे 5-6 कुटुंब येत होते, ते फ्लेक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिर्मकेला शिव्या देत होते। डॉक्टर तिर्मकेची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची। आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिर्मकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। वैद्यकीय याच्यात डॉक्टरला एक संरक्षण आहे, तुम्हाला आम्हाला माहित नसेल तर डॉक्टरला एक प्रकारचं संरक्षण आहे। डॉक्टरवर आपण डायरेक्ट गुन्हा दाखल करू शकत नाही। त्यांच्या संघटनेने एक कायदा केलेला आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, जिल्हा शल्य चिकित्साकडे जातं, आपला जबाब होतो, 4 डॉक्टरची टीम राहते आणि त्या जिल्हा शल्य चिकित्सा त्या तपासात सांगतो का या डॉक्टर दोषी, म्हणजे व्यवसाय बंधू कदाचित डॉक्टर तिर्मकेला वाचवू शकतो। आमचं म्हणणं आहे, आम्ही आज इथं का आलो, माणूस आहे, माणसाला आजार येतात, आजार झाल्यानंतर माणूस दवाखान्यात जाणार आहे, आम्ही तिथं लिहून दिलं म्हणजे डॉक्टरला परवानगी दिली नाही। माधवराव शिंगाडेने त्या कागदपत्रावर सही केली म्हणजे डॉक्टर तिर्मकेला परवानगी दिलेली नाही का त्यांनी कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं आणि त्याच्यात तो दोषी नाही। आमच्या कोणत्याही डॉक्टराची वाईटपणा नाही। इथल्या कोपरा तालुक्यातल्या डॉक्टर लोकांना एक विनंती करून सांगतो, विजयराज त्रिभुवनांची मातोश्रीचं प्रकरण आहे, फडके हॉस्पिटल मध्ये होतं, फडके सरांनी स्वतः मुंबईला पेशंट ऍडमिट केलं, या तिन्ही भावांना ते पैसे देत होते, त्रिभुवन बंधूंनी पैसे घेतले नाही। त्या त्रिभुवन बंधूंनी डॉक्टरांना सांगितलं चूक झाली असेल, तुम्ही मान्य केली, आम्ही समजू शकतो, डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे, आम्हाला हे सुद्धा मान्य आहे, पण ह्याच डॉक्टर करून सातत्याने 4-4, 5-5 गुन्हे होतात असेल तर माझी डॉक्टर संघटनेला नम्रतेची विनंती का ह्या डॉक्टरला तुम्ही पाठीशी घालू नका। निश्चित तुम्हाला एक सांगतो, अर्चनाताईला न्याय मिळूपर्यंत आम्ही थांबणार नाही, काही झालं तरी चालेल। अर्चना पण ते शांततेच्या मार्गाने, डॉक्टर काल आले ते आंबेडकर स्मारक जवळ आले, आम्हाला उचकायचा प्रयत्न केला, नगरपालिकेत गेले, नगरपालिकेच्या सीओने सांगितलं बोर्ड काढा, प्रक्षेपक बोर्ड आहे, प्रक्षेपक बोर्ड आहे। सीओना मी म्हटलं प्रक्षेपक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला प्रक्षेपक, म्हणजे तुम्हाला विचारून आम्ही मॅटर लिहायचंय। सीओना मी म्हटलं, सीओन साहेबांना फोन केला, तुम्हाला विचारून आम्ही, तुमची टॅक्स फाडलेला आहे, तुमची पावती फाडलेली ऑनलाईन, आमचा फ्लेक्स काढायचा नाही, आणि डॉक्टरला जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर आमच्या 2000 मोबाईलला अर्चनाताईचा स्टेटस आहे, आम्ही सगळ्यांचे नंबर देतो, आमच्यावर गुन्हा दाखल करा डॉक्टर तिर्मके, त्याचा पैशाचा माज आम्ही जिरू। आम्ही आंदोलन का करतोय, आम्हाला डॉक्टर तिर्मकेची पैशाची अपेक्षा नाही। माधवराव स्वाभिमानी मनुष्य आहे, काल त्यांनी नाकारली, मी त्याबद्दल बाबासाहेबांचा भीमसैनिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो। हा सत्य माणूस आहे, हा बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे, त्यांनी नाकारलेलं आहे, पैसे म्हणून आंदोलन नाही, हे आंदोलन या 3 मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी। आता ही मुलगी रडत होती, मला मुलगी नाही, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं, आई काय असती, 10 वर्षाची मुलगी रडतीये, माईक वरती अनाउन्स केली होती। पत्रकार बांधवांनो, तुम्हाला नम्रतेची विनंती, अशी शोकांतिका कुठंच नसल का एक मुलीची आई गेली आणि 10 वर्षाची मुलगी माईकवर अनाउन्समेंट करते। आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आम्हाला न्याय द्या, या घटनेला न्याय द्या। डॉक्टर तिर्मके जबाबदारी झटकताय आणि डॉक्टर तिर्मकेवर गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे, तो दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बनणार नाही, नाही तर बाबासाहेबांची रक्ताची अवलाद नाही, मी शब्द देतो इथं, बाबासाहेबांची रक्ताची अवलाद नाही। अर्चनाताईला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि या 3 मुलींना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढं बोलतो, माझे भाषण संपवतो। जय भीम, जय भारत। मी वैभव शेलार, माझी आई संगीता शेलार यांना एक्सपायर होऊन अजून 1 वर्ष सुद्धा नाही आलं, त्यात अशी दुसरी घटना घडतीये। याला जबाबदार डॉक्टर मयूर तिर्मके आहे आणि अजून किती कत्तल करणार आहे हा माणूस, न्याय कधी भेटणार आहे। मी आज वर्षभरात कमीत कमी 13 चक्कर मारले नगरला, अजून माझं एक सुद्धा प्रकरण थोडंसं सुद्धा पुढे गेलेलं नाहीये। प्रशासन याच्याबद्दल दखल घेत नाहीये, ते म्हणतात 6 महिन्यांनी मीटिंग होईल, 1 वर्षांनी मीटिंग होईल, त्याच्यात तुम्हाला कळवलं जाईल। अजून त्या मीटिंगचा एक रिपोर्ट सुद्धा माझ्या घरी आलेला नाही, ते म्हणे पोस्टने तुम्हाला कागद येईन तेव्हा तुम्हाला मीटिंग लिहावं लागेल।
अजून कोणत्याही प्रकारची काहीच झालेली नाहीये. प्रशासन जर दखल घेत नसल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ. मी मागं पण बोललो होतो पोलीस स्टेशनला की जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ. आता मनोरंजनाचा आनंद घ्या अमर्याद. फक्त 1 रुपया भरा आणि आवडता मोबाईल घेऊन जा. 5G फोन दीप प्रेम टावर बस स्टँड समोर कोपरगाव. संपर्क 7304 36 10 10. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.